One. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण यातनं तुम्हाला हे अपडेट्स जे मिळणार आहेत ते अत्यंत निष्पक्षपणे तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्याकडे काय झालंय की कुठल्याही पक्षाने कशाही स्वरूपाचा जाहीरनामा दिला तरी मतदार त्याला फार गांभीर्याने घेत नाहीत. खरं म्हणजे मला हे फार छान वाटलं की जेव्हा वेगवेगळी सर्वेक्षणं आली आणि त्या सर्वेक्षणातनं विकास कामाच्या मुद्द्यावरती लोक बोलतायत असं दिसलं. पण या वेळेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना त्याला प्रत्युत्तर म्हणून 5 गॅरंटी काँग्रेस पक्ष देणार आहे. आजच त्याची घोषणा होईल. म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांना लोकशाही व्यवस्थेतल्या महत्वाच्या गोष्टीची सतत जाणीव होत राहावी. आणि मला त्यातल्या त्यात आता बारामतीकरांना काय श्री अजित पवार घोषणा देणार, वचन देणार आहेत याची उत्सुकता होती. म्हणून जसा हा थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्रवादी घोषणापत्र जेव्हा अजित पवार यांनी घोषित केलं तेव्हा त्याची उत्सुकता होती आणि मी त्यांच्याकडनं हे मागून घेतलं की काय तुमचा महाराष्ट्रासाठीचा अजेंडा आहे, स्पेशली बारामतीसाठी काय. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे अजित पवार गटानं वेगळ्या पद्धतीची गोष्ट केली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी त्यांचे जे आत्ताचे उमेदवार आहेत ते उमेदवार स्वतःचं असं घोषणापत्र घेऊन आले. म्हणजे ऍटलिस्ट त्या भागात हे लोक जेव्हा विजयी होतील त्यातले काही पराभूत पण होतील शक्यता, तेव्हा मतदार त्यांना विचारू तर शकतील की तुम्ही ह्या गोष्टी त्या घोषणापत्रामध्ये म्हटलं होतं. मला अजूनही आठवतं की लातूरचं शांघाय करू असं म्हटले होते. अजून तर लातूर कचऱ्याच्या प्रश्नाची झगडते. असो, हे जे महाराष्ट्रवादी घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये लाडक्या बहीण योजनेसाठी इतकं राजकीय पक्षांचं प्रेम उतू चाललेलं आहे की त्यांनी थेट 1500 रुपयावरून आता 2100 रुपयाची घोषणा केली आहे. कारण आजच माहिती आहे की काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ज्या सगळ्यांना कळतं की ही योजना ही महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासासाठी बाधक आहे, ते श्री देवेंद्र फडणवीस यांना कळतं की जे वित्तमंत्री राहिलेले, जे जयंत पाटील यांना कळतं की जे वित्तमंत्री राहिलेले आहेत, तिकडे काँग्रेस पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांना कळतं की ते वित्तमंत्री राहिलेले आहेत, उद्धव ठाकरेंना कळतं की ते त्यांच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद राहिलेलं आहे. पण कुणीही लाडक्या बहीण योजनेचा राजकीय लाभ सोडायला तयार नाही. आणि म्हणून वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्या ह्या घोषणापत्रामध्ये की ज्या अजित पवारांनी लाडक्या बहीण योजनेमुळं आपल्याला खूप अडचण झाली आहे, पैसेच शिल्लक राहत नाहीत, अशा पद्धतीचा भाव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. लाडक्या बहिणीला 1500 रुपये नव्हे, हे बघा असं डॉट केलंय, 2100 रुपये एवढं आपण आता वाढीव त्यांना पैसे देऊ अशी घोषणा केली आहे. 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रण आहे. शेतकरी सन्मार्थ योजनेतून आता वर्षाला 12,000 रुपये नव्हे 15,000 रुपयाचा वायदा केलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा आणि शेतीपंपाच्या एमएसपीवर 20% अनुदान देण्याचा वादा अजित पवारांनी केलाय. वृद्ध पेन्शनधारकांना 1500 रुपये नाही 2100 रुपये अजित पवार हे सत्तेवर आल्यानंतर देणार आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा घातला जाणार आहे, ज्याचा मार सध्या सर्वसामान्यांना बसतोय. आणि म्हणून महायुतीच्या विरोधामध्ये विशेषतः मध्यम वर्ग आणि शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकतो. कारण 95 रुपयाचं तेल महायुती सरकारनं जेव्हा लाडकी बहीण योजना घोषित केली त्याच्यानंतर कांद्यासंदर्भातल्या घेतलेल्या निर्णयानंतर आणि सोयाबीन संदर्भातल्या घेतल्यानंतर उलट शेतकऱ्यांना फायदा व्हायच्या ऐवजी सोयाबीन 32 रुपये 33 रुपयांनी चाललंय, कुठे 4,500 रुपयांनी चाललंय. तर अशा स्थितीमध्ये महागाईला आम्ही आळा घालू वगैरे असं सांगितलंय. 25 लाख रोजगार निर्मिती व 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला 10,000 रुपये विद्यावेतन द्यायचा वादा केलाय. ग्रामीण भागात 45,000 पाणंद रस्त्याच्या निर्मितीचा वादा आहे. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा वादा केलाय. वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा केला आहे. सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाचा नव महाराष्ट्राचा दृष्टिकोन अजित पवार घोषित करणार आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये देणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करताना हा प्रश्न कोणी विचारायचा नाही की हे सगळं झाल्यानंतर पैसे महाराष्ट्राच्या विकासाला, आता ज्या हायवेवरून मी प्रवास करतोय असे रस्ते, या रस्त्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या कनेक्टिव्हिटीची प्रचंड दुरावस्था आहे.
इथे रस्ते वर्षानुवर्ष तसेच आहेत आणि कुठल्याच भागात ही परिस्थिती फार वेगळी असं दिसत नाही. अगदी विदर्भात पण मला ही परिस्थिती दिसली, मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे. परंतु वित्तमंत्री असलेल्या अजित पवार यांनी आपला हा महाराष्ट्र मतदारसंघ जाहीरनामा घोषित केलाय आणि जो आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत त्या प्रत्येकाने स्वतःच्या मतदारसंघासाठी पण एक आपला स्वतःचा जाहीरनामा घोषित केला आहे. आणि मला तोच प्रश्न पडला होता की अजित पवार हे बारामतीकरांसाठी काय जाहीरनामा घेऊन आलेत, काय सांगतायत ते बारामतीकरांना, काय बारामतीकरांनी त्यांना कशाच्या आधारावरती मतं द्यायची आहेत. कारण चर्चा काय आहे तर अजित पवार यांनी बारामतीचा इतका भरघोस विकास केलाय की त्या विकासानंतर आता तासगाव कवठे महांकाळचा वाद आहे, तिथे संजय काका पाटील उमेदवार आहेत. ते काय म्हणतायत, टेंभू व म्हैसाळ सिंचन योजनांची सध्या प्रगतीपथावर असणारी कामे लवकरात लवकर मी पूर्ण करेन, राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करून दळणवळण सक्षम करेन, तासगाव व कवठे महांकाळ मधील शेतकऱ्यांना सक्षम व सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध करून देईल, मतदारसंघातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि नवउद्योजक यांच्याकरता वेगवेगळ्या मी योजना आणेन. अशा पद्धतीनं प्रत्येकाने ज्यांनी मला दिले बळ त्यालाच माझे मत, अशा पद्धतीचा हा जाहीरनामा हा वेगवेगळ्या आमदारांनी इथे मांडलेला आहे. हसन मुश्रीफ साहेब काय म्हणतायत तर कागलसाठी ते काय करणार आहेत तर उत्तूर जिल्हा परिषद क्षेत्रात नवीन डिप्लोमा कॉलेज ते स्थापन करणार आहेत. उत्तूर आणि सेनापती कापशी क्षेत्रातील गावातील शेतापर्यंत जाणारे रस्ते ते पक्के करणार आहेत. राजेश नरसिंगराव पाटील जे चंदगडचे उमेदवार आहेत त्यांनी पण वादा केलाय, शेखर निकमानी पण वादा केलाय, इकडे मकरंदाबा पाटील जे वाईचे उमेदवार आहेत त्यांनी पण वादा केलाय, सचिन पाटलांचा वादा आहे, यशवंत माने जे मोहोळचे उमेदवार आहेत त्यांनी पण वादा केलाय, मिनल दादासाहेब साठेंनी पण वादा केलाय, संजय बनसोडेंनी पण नवीन काहीतरी वादा केलाय. आता संजय बनसोडेच्या मतदारसंघामध्ये फार वेगवेगळ्या गोष्टीची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. आता संजय बनसोडे काय म्हणतायत तर उदगीरला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचा आणि उदगीरमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसाठी माझं वचन आहे. मतदारसंघात मग बाकीची कशी विकास कामं केली जाणार आहेत, बाबासाहेब पाटलांचा वादा आहे. धनंजय मुंडे त्यांच्या परळीमध्ये काय करणार आहेत तर श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्राची विकास योजना व्यापक करून श्री क्षेत्र उज्जैन महाकालच्या धर्तीवरती ते विकास करणार आहेत. जायकवाडीची 2.5 टीएमसी पाणी वान धरणात तर 1 टीएमसी पाणी तारुगव्हाण इथे आणण्याचा वादा आहे त्यांचा. मग ते परळी बीड नगर हा जो जिल्हा मार्ग आहे त्याच्याबद्दल ते काहीतरी करणार. योगेश क्षीरसागरांचा वादा आहे. हे सगळे वादे हे ह्या वेळेला एक प्रकारचा वेगळा प्रयत्न हा अजित पवार गटानं केलेला दिसतो आहे. मला फक्त प्रश्न एवढाच विचारायचा नाहीये तो म्हणजे ह्या सगळ्यासाठी पैसे कसे आणले जाणार आहेत, त्याची आर्थिक तरतूद काय आहे. चेतन विठ्ठल तुपे जे हडपसरचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी पण आता वादा केला आहे. हडपसरला ते काय करणार आहेत तर हडपसरच्या मतदारसंघात विविध ठिकाणी अत्याधुनिक आरोग्य सुविधा ते उभा करणार आहेत. एक ऑक्सिजन पार्क आणखी उभा करण्यात. आता कोविड झाल्यानंतर ऑक्सिजन पार्कची तिथे खरंच गरज आहे का. कोंडवा भागात मुलीसाठी स्वतंत्र महाविद्यालय ते उभारणार आहेत. चेतन विठ्ठल तुपे यांचा 2 पानाचा वादा आहे. सुनील टिंगरे यांचा 1 पानाचा वादा आहे. अण्णा दादू बनसोडे यांचा पण तसाच वादा आहे. सुनील शेळके यांचा वादा आहे ते ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यात त्यांचा 2 पानाचा वादा आहे. शंकर भाऊ मांडेकर यांचा पण वादा आहे. अजित अनंतराव पवार हे बारामतीमध्ये काय करणार आहेत हे खरं तर मला आता प्रश्न पडला होता. आणि मग त्यांनी काय काय सांगितले बघा. 1 क्रीडा कौशल्य आणि युवक विकास. बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा अकादमीची स्थापना अजित पवार पुन्हा निवडून आल्यानंतर करणार आहेत. युवक रोजगार आणि आर्थिक वाढ. स्टार्टअप इन्क्युबेटर 5000+ कृषी आधारित सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. अन्न प्रक्रिया युनिटची स्थापना करण्यात. 8वा शरद पवारांचं भाषण. ते म्हणाले होते की अजित पवारांनी ह्या भागामध्ये उद्योग व्यवसाय नवे आणलेले नाही आहेत. हे नवे उद्योग व्यवसायाचं रिफ्लेक्शन मला इथे दिसते. आधारभूत सुविधा आणि रोजगार वृद्धी अजित पवार बारामतीमध्ये करणार आहेत. त्यासाठी ते बारामती लॉजिस्टिक पार्क करणार आहेत. शाश्वतता आणि नाविन्यपूर्णता. बारामतीला देशातील पहिली सोलार सिटी अजित पवार बनवणार आहेत. आरोग्य सेवा आणि सार्वजनिक कल्याण. बारामतीत कॅन्सरच्या उपचारासाठी अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभा करणार आहेत. अजित पवार यांचा बारामतीसाठी सुद्धा 2 पानाचा वाद आहे. दत्तात्रय भारणे यांचं मात्र 1 पानावरती सगळं म्हणणं मांडून झालेलं आहे. ज्ञानेश्वर कटके यांची पण स्थिती तीच आहे. त्यांनी मात्र 2 पानाचा वादा केला. दिलीप मोहिते पाटील यांचा 1 पानाचा वादा आहे. अतुल बेनके यांचा 1 पानाचा वादा आहे. आदिती तटकरे यांचा 1 पानाचा वादा आहे.
सना मलिक यांचा 2 पानाचा वादा आहे आणि त्या काय म्हणतायत ते मला बघायचंय. त्याच्या वरच त्यांचे उड्डाण त्यांचे पिताश्री नवाब मलिक यांनी पण वादा केलेला आहे. या वाद्यामध्ये कोण काय करत आहे तर नाट्यगृह निर्मिती सना मलिक करणार आहेत, रस्ते व्यवस्थित करणार आहेत. मला बघायचं होतं की नवाब मलिक यांचा वादा काय आहे. नवाब मलिक यांचा 1 पानाचा वादा आहे. ते मानखुर्द शिवाजीनगरला काय करणार आहेत. गेल्या 15 वर्षापासून ड्रग्सच्या व्यवसायात अडकलेल्या गोवंडीच्या तरुणांना नशामुक्त करणार आहेत नवाब मलिक. नशामुक्त गोवंडी करण्याचा आणि युवकासाठी रोजगार संधी निर्माण करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. म्हणजे ते अत्यंत गांभीर्याने केलं गेलेलं आहे. असं नाहीये की मी जे सांगतोय त्याच्यात काही गंभीरपणा नाहीये. प्रत्येक आमदाराकडनं हे विचारलंय अजित पवारांनी की तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये काय करायचंय, त्याबद्दलचे तुम्ही तपशील द्या. आणि त्या तपशिलाप्रमाणे आपल्याला दिसतंय की गोवंडीचा मुद्दा हा इथे महत्वाचा आहे ड्रग्सच्या संदर्भात. आणखीन काय करणार आहेत नवाब मलिक, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे. मतदारसंघातील बंधुभाव वाढवणे, भाषा, प्रांत आणि धर्म यामधील एकात्मता कायम ठेवून ही एकता कायम अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा त्यांचा वादा आहे. ते महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीवरती कायम असा आरोप होतो की ते धर्म आधारित राजकारण करतात, परंतु मतदारसंघातील बंधुभाव वाढवण्याचं काम नवाब मलिक करणार आहेत. गोवंडीच्या लोकांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळावी म्हणून मतदारसंघातील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न हे नवाब मलिक करणार आहेत. गेल्या 15 वर्षापासून शिवाजीनगर, गोवंडी आणि मानखुर्दच्या मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे तिथे ते वंचित योग्य ते उत्तम दर्जाचं शिक्षण देणार आहेत. मुंब्रा कळव्याला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये नजीब बुल्ला हे निवडणूक लढतायत. आरोग्य केंद्र ते सुधारणार आहेत. क्रीडाप्रेमीसाठी खेळाचं मैदान ते उभा करणार आहेत. राखीव भूखंडाचा तिथला विकास करणार आहेत. त्यांचा पण 2 पानाचा अजेंडा आहे. दौलत भिका दरोडा यांचा 1 पानाचा अजेंडा आहे. हिरामन खोसकर जे आता काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेत, सरोज आहिर यांचा पण आहे. नरहरी झिरवाळ काय करणार आहेत तर पेठमधील नवीन एमआयडीसीचे काम पूर्णत्वास नेणार आहेत. दिलीप बनकर यांचा पण 1 पानाचा वादा आहे. माणिकराव कोकाटे यांचा पण 1 पानाचा वादा आहे. नितीन पवार यांचा असा वादा आहे. राजेश विटेकर यांचा वादा आहे. मला छगन भुजबळ काय करणार आहेत हे पण बघायचं होतं. छगन भुजबळ, इंद्रनील नाईक, आपले जवळपास सगळेच आमदार हे अजित पवारांनी त्यांच्याकडनं लिहून घेतलंय आणि ते महाराष्ट्राला सांगितलंय की ही मंडळी या पद्धतीचं काम करणार आहेत. आता याच्यामध्ये मला दिसला नाहीये तो छगन भुजबळ यांचा वादा, कारण छगन भुजबळांचं नावच नाहीये या यादीमध्ये. ते नाव पण दिसलं नाही. त्यांनी काही महाराष्ट्राला वादा त्यांच्या येवल्यातल्या मतदारांना करायचं की नाही हे ठरवलेलं मला दिसलं नाही. एनिवेज ते जेव्हा दिसेल तेव्हा मी महाराष्ट्रासमोर ते मांडेन. मूळ मुद्दा काय आहे की या जाहीरनाम्याला अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवं. प्रश्न विचारायला हवेत जे हे जाहीरनामा प्रकट करतात सगळेच पक्ष, की तुम्ही योजनांचा इतका सुकाळ करत आहात तेव्हा प्रत्यक्षामध्ये पैसे आहेत का? तुमचं हे योजना तुमचा प्रामाणिकपणा आहे, काँग्रेसचा प्रामाणिकपणा आहे, भाजपचा प्रामाणिकपणा आहे, राष्ट्रवादीचा प्रामाणिकपणा आहे की त्यांना जनकल्याण करायचं. पण त्यासाठीच्या निधीची तरतूद तुम्ही कशी करणार आहात? जे राज्य आता 7-7.5 लाख कोटी रुपयाच्या कर्जात डुबलेलं आहे, ज्या राज्याला 45,000 कोटी रुपये एकट्या लाडक्या बहीणसाठी काढून ठेवावे लागणार, तर अर्थात त्याची राजकीय अंगाने मांडणी होत राहील. काही जण त्याला हेटाळणी पण करतील. पण ही वस्तुस्थिती आहे की जी संस्कृती ज्याला आपण फ्रीबीज, रेवडी वगैरे म्हटलं जात होतं, ती संस्कृती महाराष्ट्रात आली आणि आता स्थिरावलेली आहे. अनेक जण आता याला पर्याय म्हणून कर्जमाफीच्या पण घोषणा करतील. सर्वसामान्य जनता ही अशा योजनांना भुलते का? तर माझ्या मते कनिष्ठ वर्गातल्या काही भागामध्ये याचं लाडकी बहीण योजनेचा फार सकारात्मक परिणाम झालाय सरकारच्या बाजूने. पण ओव्हरऑल तुम्ही विचार केला तर लोक खुश नाही आहेत. त्यांना असं वाटतं की हा टॅक्सपेअरचा पैसा आहे हा निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या योजनांचा हा नुसता सुकाळ आहे. या पलीकडे महाराष्ट्रासाठीचं व्हिजन हे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. आणि अशा वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाचा जाहीरनामा हा महाराष्ट्राने वचननामा, घोषणापत्र काय जे असेल ते समजून घ्यायला हवं. त्या प्रयत्नाचा भाग म्हणजे हा आजचा आपला 2 मुद्द्याचा भाग. थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा आम्हाला आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आम्ही म्हणजे एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. तिथेही आम्हाला फॉलो करायला लागा. तुम्ही जे ट्विट करता, रिट्विट करता, फेसबुकला पोस्ट करता ते आम्ही सगळ्या पाहत असतो. थांबूया.